झाले का? नमस्कार, मी नानसी वसावे. मी युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये काम करत आहे. गेल्या काही 6 महिन्यापासून मी सुरवानी जिल्हा परिषद शाळेत मी काम करत आहे. सध्या माझे जे कार्यरत आहे ते आता संपुष्टात आलं आहे. 22 तारखेपासून माझे कार्यरत आहे ते संपत आलेले आहे. मी एवढ्या कष्टाने या डोंगरावर चढून जवळपास मी 6 किलोमीटर पायपीट करून या शाळेला जातो डेली. तिकडनं यायचे 6 किलोमीटर, इकडनं जाताना 6 किलोमीटर, तिकडनं येताना 6 किलोमीटर, 12 किलोमीटर मी डेली पायी, त्यातल्या त्यात अजून 60 किलोमीटर मी गाडीने प्रवास करत असतो दर दिवशी. तर कशासाठी करतो आहे मी की माझ्या जीवनात काहीतरी पुढच्या आता जरी युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये मला 10,000 देत आहेत, तर पुढे भविष्यात माझ्या भविष्यात काहीतरी सरकार माझ्यावर काहीतरी विश्वास ठेवतील म्हणून मी सध्या या शाळेत मी 10,000 वर काम करत आहे. तर मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना यांना मी विनंती करतो की माझे जे कालावधी आहे ते वाढवून मिळावा, असं मी नम्र विनंती करतो. जय हिंद. ग्रामपंचायत आहे ना सर, तिथंच. हां नाही, नाशिक ग्रामामध्ये बघते. हो. तर इथून मोडाकुंडी आणि मोगराबारी इथून. नमस्कार, मी वसावे नानसी. आता सध्या मी मांडवा केंद्रात जिल्हा परिषद शाळा डोने सुरवानीपाडा येथे कार्यरत आहे. गेल्या 6 महिन्यापासून मी इथे या शाळेत मी काम करत आहे. तर विद्यार्थ्याची जी प्रगती आहे मी बऱ्याचपैकी उंचावलेली आहे. तर विद्यार्थी बरेच काही ॲक्टिव्हिटीमध्ये इम्प्रूव्ह झालेले आहे. तर विद्यार्थी काही जे आहे ते काहींना पहिले स्टार्टिंगला विद्यार्थ्यांना काही अडथळा येत होता वाचण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, काही बऱ्याच गोष्टीमध्ये. काही जे स्पॉटचे आहे केंद्र स्तरावर जे स्पॉट झालं आहे त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना ॲक्टिव्ह बनवलं. तसंच काही विद्यार्थ्यांना वाचता न येत होतं ते आता बऱ्याचपैकी वाचायला लागले, लिहायला तोंडी लिहित आहे, वाचता आहे. आमच्याकडे आहे ते 4थीपर्यंत शाळा आहे. ते 4थीपर्यंत शाळेमध्ये जवळपास विद्यार्थी 100% कधी कधी प्रेझेंट राहतात, कधी एक दो ॲब्सेंट राहतात, परंतु ते जवळपास ते पूर्ण प्रेझेंट राहतात. तर माझे जे कार्यकाल आहे तो आता या महिन्याच्या 22 तारखेला संपुष्टात येत असल्या कारणाने मी काय आता 22 तारखेनंतर इथे काय येणार नाही. यायला पाहिजे की नाही मी? यायचं. तर मुख्यमंत्री साहेबांना मी एवढंच विनंती करतो की आम्हाला जे शाळेत अजून विद्यार्थ्यांची जी प्रगती आहे ते उंचवण्यासाठी मला या शाळेत अजून पुन्हा कार्यकाळ वाढवून आता इथे मला रुजू करावे. कारण की मी एवढं दुरून जरी येत आहे तिथे आम्हाला जवळपास इकडनं 65 किलोमीटर, 65 ते 66 किलोमीटर माझ्या इकडं घरापासून तर ही शाळा एवढी डिस्टन्स असून मी या ठिकाणी मी डेली हे या शाळेला मी प्रेझेंटी देतो. तर प्रेझेंटी दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये बरेच काही इम्प्रूव्ह आलं आहे. तर शासनाने थोडी काही आमच्यासाठी काहीतरी आमची काहीतरी शासनाकडे इच्छा आहे ती पूर्ण करावी. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे ग्रामीण क्षेत्रातील प्रशिक्षणार्थींची मेहनत बघितली आहे ती खरोखर ज्या प्रशिक्षणार्थीला खरोखर या प्रशिक्षणाची आवश्यक होती त्याने हे प्रशिक्षण घेतलं. या जॉबचं महत्त्व होतं त्या प्रशिक्षणार्थींनी हे प्रशिक्षण घेतलं. म्हणून सगळ्या प्रशिक्षणार्थींनी शासनाने दिलेल्या आदेशानुसार वेळेवर व नियमितपणे काम केलं आहे. म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी या प्रशिक्षणार्थींचा विचार करावा आणि या प्रशिक्षणार्थींची जी मागणी आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करत सगळ्यांना जय जोहार, जय महाराष्ट्र.